प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। महाराष्ट्रातील जीवघेण्या गरमीने सध्या भलतेच वातावरण तापलेले असताना महाराष्ट्रातील पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांचे वातावरण सुद्धा प्रचंड तापले आहे। भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यापासून ते भारताचे उच्च शिक्षित विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी आणि भारतीयांच्या आदरणीय नेते प्रकाशजी आंबेडकर यांच्यापर्यंत बहुतेक सर्वच मोठमोठ्या राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील नेत्यांच्या सभा होत आहे, आश्वासनांचा पाऊस पडत आहे। या पार्श्वभूमीवर ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकरांच्या तुफानी सभा महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेत आहे। जाहीर सभातील त्यांच्या भाषणाची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे। आंबेडकरांच्या रोखठोक भाषणांनी मराठी जनतेचे मन जिंकले आहे। स्वतःचे स्वातंत्र्य अबाधित ठेवायचे असेल तर या सरकारला आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला पाडा, तरच तुमचे स्वातंत्र्य अबाधित राहील, नाहीतर लोकशाहीची हुकुमशाही कधी झाली हे सुद्धा कळणार नसल्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी दिला। ते चंद्रपूर येथील अतिविशाल सभेत बोलत होते। भारतीय जनता पक्षाचा समाचार घेताना आंबेडकर म्हणाले की मी व्यापाऱ्यांना सांगू इच्छितो की पाहिजे तेवढे पैसे भारतीय जनता पक्षाला द्या, पण मतदान मात्र देऊ नका। देशाचा प्रधानमंत्री हा हप्ता बहादूर आहे। RSS वाल्यांनो, तुम्ही याचा प्रचार करणार आहात का ते मला सांगा। इथला TV मीडिया ह्या गोष्टी बोलत नाही, पण देशाच्या बाहेर मात्र चर्चा सुरू आहे की भारताचा प्रधानमंत्री हा गल्लीतला दादा आहे आणि वसुली करणारा माणूस आहे। सनातनवाल्यांना विचारतो की असा वसुलीखोर माणूस तुम्हाला प्रधानमंत्री म्हणून पाहिजे का, असा टोला सुद्धा आंबेडकरांनी लगावला। आंबेडकर म्हणाले की एका बाजूने चीन छाताडावर बसलाय, दुसऱ्या बाजूने पाकिस्तान आहे। दर 1 ते 2 दिवसात एक जवान काश्मीर खोऱ्यात शहीद होतो, पण तुम्ही कधी एक बातमी ऐकली का की पाकिस्तानच्या एक जवान मागच्या 6 महिन्यात शहीद झाला आहे? पाकिस्तानचा एक जवान सुद्धा मागच्या 6 महिन्यात शहीद झाल्याची बातमी आहे का? 56 इंची छाती म्हणविणाऱ्याची छाती ही निव्वळ पोकळ छाती आहे, हे लक्षात घ्या। हा माणूस भित्रा असून डरपोक आहे आणि तो साधा आदेश सुद्धा देऊ शकत नाही। मोदी आणि भाजप 150च्या वर जागा जिंकू शकत नाही, अशी सध्याची परिस्थिती आहे। आंबेडकर यांनी महाविकास आघाडीच्या असहकार धोरणांवर सडकून टीका करताना शिवसेना ठाकरे गटाला सुद्धा धारेवर धरले। शिवसेना ठाकरे गट यांना आम्ही जेव्हा म्हटलं की आपण धर्मनिरपेक्ष मतं घेत आहोत, त्यांना आपण लिहून देऊ की 5 वर्ष आम्ही भाजपासोबत जाणार नाही, तर ते तारकन उठले आणि म्हणाले की आम्ही लिहून देणार नाही। याचा भाजपसोबत जाण्याचा विचार आहे हे लक्षात घ्या, आणि आम्ही यांच्यासोबत युती करायची, जे धर्मनिरपेक्ष मतं घेतील आणि भाजपसोबत जातील, असंही आंबेडकर म्हणाले। प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या। कमेंट करा, लाईक करा, शेअर करा।